नमस्कार, गौरी किचनमध्ये आपले स्वागत। मी आज रान चिंबोरी हिचा रस्सा बनवून दाखवणार आहे। ही रान चिंबोरी जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा माळावर किंवा शेतामध्ये ह्या भेटत असतात। आता ही साफ कशी करायची ती आता आपण बघूया। हिचे जे पाय आहेत ते आपण एक एक करून संपूर्ण पाय तोडून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे कशी सहजपणे कशा हे पाय तुटले जातात बघा। असे करून आपण सगळ्या चिंबोऱ्यांचे पाय आपण तोडून घेऊ। हे बघा, काय वेळेला पटकन तुटत नाही, पण काय वेळेला पटकन तुटत्याशी हे बघा कशी पडदिशी तुटलेली आहे। अशा प्रकारे सगळ्या चिंबोऱ्यांचा आपण पाय काढून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे झालेली आहे। आता ही आपण बाजूला ठेवून हे ज्या चिंबोऱ्या आहेत त्यांचे सुद्धा पाय काढून घेऊया। आता हे वाटण तयार करणार आहोत आपण। आता हे वाटण तयार झाल्यानंतर मी आता या भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे, हिंग टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेलं आहे। लसूण मी तेलावर जास्ती परतवलेलं नाही आहे, अगदी टाकल्याबरोबर हा वाटण मी जो तयार केलेला आहे तो वाटण आता यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा तेलामध्ये परतून घेऊया आपण। म्हणजे जो लसणाचा जो स्वाद आहे तो जो लसूण आहे तो ह्या तेलामध्ये आणि वाटणामध्ये शिजून निघेल आणि हे वाटण चांगले स्वादिष्ट लागेल। हे बघा, अशा प्रकारे हा शिजून घेऊया वाटण तेलावर। असं परतल्यानंतर हे बघा त्यांनी कसं तेल सोडलेलं आहे। याच्यामध्ये आता हळद मसाला आपल्याला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण हा मसाला टाकून घेऊया। हे बघा झालेला आहे। आता हा मसाला जो वाटणाचा स्वाद आहे, लसणाचा स्वाद आहे आणि मसाला हे तिन्ही मिळून ह्याचा स्वाद वाटणाला अजून स्वाद येईल या मसाल्यामुळं। हा बघा, असा तो मसाला यामध्ये वाटणामध्ये मिक्स झालेला आहे। आता एक एक करून आपण ही चिंबोरी यामध्ये टाकून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या चिंबोऱ्या आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करूया, जेणेकरून जो वाटण आहे तो चिंबोरीला लागून चिंबोरीच्या आतमध्ये जाऊन आणि चिंबोरीलाही चांगला स्वाद येईल, हिचा रस्साही चांगला लागेल। असा करून उरलेल्या ज्या आहेत त्या पण आता आपण टाकून घेऊ। हे बघा, असं टाकून झालेले आहेत। आता आपण पुन्हा मिक्स करूया। जो वाटण आहे तो सगळ्या चिंबोऱ्यांना चांगला लागला गेला पाहिजे। हे बघा, आता हे परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण गरम पाणी टाकू। बघा, गरम पाणी टाकलेलं आहे। आता जे हे रस्सा तयार होणार आहे, हा जो वाटण आहे हा या पाण्यामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे आणि तो चिंबोरीमध्ये जाऊन ती चिंबोरीलाही स्वाद चांगला येण्यासाठी हा जो वाटण आहे तो सगळा ह्या पाण्यामध्ये मिक्स होऊन आणि मग आपण तो शिजवून घेऊया। हे बघा, आता हा मिक्स झालेला आहे। आता झाकण ठेवून आपण 10 मिनटं आपण ही चिंबोरी शिजवून घेऊया। मीठ पण लगेच टाकून घेतलेलं आहे मी। हे बघा, 10 मिनटानंतर हे बघा अशा प्रकारे उकळी आलेली आहे। आता एक बाजून ही चिंबोरी शिजलेली आहे। आता दुसऱ्या बाजून आपण तिला पलटी करू आणि मग त्या बाजून पण आपण शिजवून घेऊया। या चिंबोरीचा कलर हा ह्याच असाच राहतो। हिच्यामध्ये कलर किती शिजवली तरी जी रान चिंबोरी आहे तिचा कलर बदलत नाही। जेव्हा आपण समुद्राची किंवा खाडीची चिंबोरी आणतो तेव्हा शिजवल्यानंतर तिचा कलर बदलत असतो। हे बघा, पुन्हा 5 मिनिटानंतर झाकण ठेवून बघितल्यानंतर आपलं चिंबोरी रेडी झालेली आहे, रस्सा रेडी झालेला आहे। हा भाकरीबरोबर भाताबरोबर आपण खाऊ शकतो।